मनोज जरांगे पाटलांचं जे काही गेले काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे, त्याच्यामध्ये उपोषण झालं, त्याच्यात लाठीचार्ज झाला, अनेक लोक जखमी झाले. नंतर आता सरकारने त्यांना 1 महिन्याची मुदत मागितली होती, यांनी 40 दिवसाची मुदत दिली आणि मग 1 महिन्याच्या मुदतीच्या अंतरावर त्यांनी एक सभा मोठी आंतरवलीला अतिशय लाखोच्या संख्येने अतिशय संयमाने शांततेने कायदा व सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीची सभा, एक भव्य दिव्य सभा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आज मंत्रालयात जो काही किस्सा घडला मनोज जरांगेंच्या संदर्भात की सरकारचे लोक त्यांच्याशी चर्चा करताना एका साईटला घेऊन कोपऱ्यात येऊन चर्चा घेऊ म्हणतायत. म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगेंना शासन जे काय आश्वासन दिलेले ती पूर्तता करू शकत नाही हे साधारण त्याच्यातून दिसून येते. आणि अजूनही जरी 10 दिवसाची मुदत मनोज जरांगेंनी त्यांना दिलेली असली तरी मराठा आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय हा राज्य सरकारकडनं होणार नाही याचं प्रचिती आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये आलेली आहे. जर कोणी म्हणत असेल की राष्ट्रवादीचे पाठिंब्याने मनोज जरांगे आंदोलन करतायत किंवा आमच्या नेत्यांचा त्याला पाठिंबा आहे वगैरे असं काहीतरी लोक म्हणतायत, परंतु असं काही नाही. ज्याचा राजकीय फायदा जर कोणाला घ्यायचा असेल तर ते लोक ठरवतील. तिथं आलेली लोक सुज्ञ आहेत. जे कोणी फसवतायत मराठा समाजाला, ज्या आरक्षणाच्या नावाखाली खोटी भाषणं करतायत, खोटी आश्वासनं देत आहेत, हे जनतेला समाजाला सगळं कळतंय. किंवा कोर्टामध्ये जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात याचिका दाखल करणारे लोक कोण आहेत, त्यांच्या पाठीराखण करणारे कोण आहेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मग जे मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणारे लोक कोण आहेत, कोणत्या पक्षाचे लोक आहेत, हे संबंध लोक महाराष्ट्रातले मराठा समाजाचे जाणतायत. त्यामुळे मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्याचं आरक्षण देण्याचा मुद्दा असेल किंवा मुस्लिमांचं आरक्षण असेल, हे सगळे आरक्षणाचे प्रश्न केंद्र सरकारने संसदेने हातात घेतल्याशिवाय ते होणार नाहीत. मात्र केंद्र सरकार संसद ते प्रश्न हातात घेत नाही आणि राज्य सरकारचे जे काय सत्ताधारी लोक आहेत महायुतीचे, हे सगळी मराठा समाजाचे असेल, धनगर समाजाचे असेल, ओबीसी समाजाचे असेल, त्या ठिकाणी दिशाभूल करतायत. मुस्लिम आरक्षणासंदर्भात तर नावही घेत नाही. उलट ओबीसी आणि मराठा ही लोक समोरासमोर उभं करून त्यांच्यात कसं तेढ निर्माण होईल याची ते त्या ठिकाणी सातत्याने अप्रत्यक्षपणे प्रयत्न करतायत. मी या सरकारला या ठिकाणी नम्र विनंती करतोय की आपण मराठ्यांची किंवा ओबीसींची किंवा धनगरांची, मुस्लिमांची कोणाची दिशाभूल न करता प्रामाणिकपणाने हे होणार आहे किंवा होणार नाही आपला फॉर्म्युला या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भातला जाहीर करावा, अधिकृत फॉर्म्युला जाहीर करावा. फडणवीस साहेब जे सातत्याने सांगतात की सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीने आपली बाजू मांडली नाही, कोणते मुद्दे मांडायचे राहिले होते ते मुद्दे कृपया फडणवीस साहेब आपण समाजासमोर मांडावेत की हे 1, 2, 3, 4 मुद्दे जर सुप्रीम कोर्टात मांडले गेले असते तर आरक्षण टिकलं असतं. ते कोणते मुद्दे आहेत फडणवीस साहेब आपण कृपया जाहीर करावे, एवढं माझं त्या ठिकाणी आव्हान आहे. आणि जरांगे पाटलांना राज्य शासनाने फसवू नये, मराठा समाजाचा अंत पाहू नये ही माझी या निमित्ताने विनंती आहे. मराठा आरक्षण हा एक अतिशय वादग्रस्त आणि सरकारच्या दृष्टीने चिंतेचा असा विषय झालेला आहे. जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण केलं आणि त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्यामुळं त्यांचं नेतृत्व हे सर्व आंदोलनातल्या म्हणजे आरक्षण आंदोलनातले जे काही मराठा नेते आहेत ते सर्वांपेक्षा सर्वोच्च असं एक नेतृत्व जरांगे पाटलांचं आत्ता महाराष्ट्रात दिसतंय, तयार झालेलं आहे. त्यांनी एक हाक दिल्यावरती त्यांच्या अगदी आज काय म्हणतात आडबाजूच्या अशा गावामध्ये लाखोच्या संख्येने लोक जमले. अनेक म्हणजे 25-25 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोक पोचू शकत नव्हते. 200-250 एकरच्या माळरानावरती ती मोठी सभा झाली. हा एक खरंच मोठा असा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना धडा होता किंवा धक्का होता. सर्वच राजकीय पक्ष म्हणजे जे सत्तेत आहेत आत्ता ते आणि जे विरोधात आहेत ते, यांना कुणालाच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं गांभीर्य म्हणा किंवा त्याचं महत्त्व कळलेलं नसावं असं त्या सभेकडे बघून वाटलं. आता जरांगे पाटील हे मुंबईत येणार आहेत, ते येतील तेव्हा राज्यकर्त्यांनाच खरी त्याची धडकी बसेल यात शंका नाही. कारण आत्ता जे राज्यकर्ते आहेत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्याकडेच ही आरक्षणाचं जे काही आहे आरक्षण देणं याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी ही सरकारवरती आहे आणि त्यांनाच हा पहिला त्याचा धक्का किंवा धोका होणार आहे यात शंका नाही.